तुम्ही SRT शेतकरी आहात, प्रवीण देशमुख. हो. आणि तुमचं गाव कोणचं? सुकळी उभार, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा. तुम्ही एक फार महत्वाचं फिलॉसॉफिकल वाक्य सांगितलं. SRT शेतकरी कसा असावा किंवा काय त्याच्याविषयी तुमचं म्हणणं काय ते जरा सांगा. जेव्हा मी युट्यूबमध्ये पहिले जरा चंद्रशेखर जरा बडसवळे यांचे बघत होतो शेतीबद्दल, मजूर मिळत नाही या स्वार्थापोटी मी याला सुरुवात केली की आपण एक SRT पद्धती करून बघू म्हणून. सुरुवातीला मी जेव्हा सुरू केलं तेव्हा माझ्या शेजारचे सगळे लोक मला हसत होते आणि मी पण स्वतः महिन्याभरानंतर परेशान झालो. म्हटलं आपण हे चुकीचं तर नाही करत आहे. मग तेव्हा ठरवलं की नाही, आपण आता एकला चलो रे हा कार्यक्रम चालू ठेवू. मी 3 वर्षापासून ही SRT पद्धतीने शेती करतो. मागच्या वर्षी 2024 मध्ये मला सत्कार पण झाला होता. 30 एकरमध्ये मी आता SRT मध्ये आलेलो आहे आणि मला खर्च पूर्ण कमी झाला. तुमचं महत्वाचं वाक्य काय ह्या सगळ्यातलं? एकला चलो रे. SRT म्हणजे एकला चलो रे. आज काय होऊन राहिलं माहिती का, मी त्यांना सुरुवातीला तुम्ही SRT नाही समजलं तर त्यांना म्हटलं फक्त तुम्ही बेडवर तरी शेती करा. आज त्याच्यापासून हळूहळू ते पूर्णपणे SRT वर आले आणि समजून राहिले. आज जे पहिले मला विरोध करत होते, आज त्याचं माझं उत्पन्न पाहून त्यांना लक्षात आलं की यांचा खर्च कमी होऊन राहिला आणि उत्पन्न वाढवून राहिलं. म्हणजे स्वार्थ त्यांचा असा आहे की खर्च कमी उत्पन्न आणि वाढतंय. तीच गोष्ट खरी आहे. म्हणजे उत्पादनापेक्षा आता ते विज्ञान काय आहे ते पण समजून घ्यायला लागलं. बरोबर. उत्पादन खर्च कमी होणे हेच आपलं उत्पन्न आहे. हेच आपलं उत्पन्न, पण त्याच्यामध्ये विज्ञान काय आहे हो, ते पण आता ते समजून मी तुम्हाला अजून एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो. म्हणजे याच्यामध्ये की SRT करताना लक्षात आलं असं की गांडूळ नावाची गोष्ट, म्हणजे मी जेव्हा वडील गेले, आमचे रविदाराचे जे मित्र होते खास LSC मध्ये वडील होते माझे, ते वारल्यानंतर मी शेतीमध्ये आलो. तर मी त्यावेळेला पहिल्यांदा एकच काम केलं की जमिनीचं pH आणि बाकी पूर्ण हे केलं, माती परीक्षण केलं, सॉइल टेस्ट केली. तर त्याच्यामध्ये माझ्या याच्यात असं आलं की ऑर्गॅनिक कार्बन जो होता ना हा 0.23 होता, म्हणजे नियर टू डेड सॉइल असं होतं. आणि हाच कार्यक्रम होता की दरवर्षी तो सांगतो माणूस की भाऊ ते युरिया आणा, सुफला आणा. मी पाहत होतो की वडिलांची डिस्टर्ब होऊन जाते, नेहमी ते परेशान व्हायचे, खर्च व्हायचा, कारण 20 पैसे माझ्या मेडिकलवरून लावायचं आणि उत्पन्न व्हायचं नाही. म्हणून मी तिथून ठरवलं की नाही, आता ऑर्गॅनिक कार्बन हा एकमेव विषय आहे की त्यातला कार्बन वाढलं पाहिजे. त्यावेळेला काय करायचं, तर मी जेव्हा सुरुवात केली ना त्यावेळेला माझा 0.23 होता, आज 1 वर येतात जवळजवळ. म्हणजे 0.75 मागच्या वेळेला होता. आता यावेळेला आम्ही टेस्ट नाही केली. किती पिकानंतर? 6-8 पिकांपर्यंत, 6 ते 8 पिकांनंतर 1 वर गेला. आणि त्यात एक झालाय की जसे अर्थवर्म जे आहे ना, अर्थवर्म जे शोधून सापडत नव्हते, आज असं होतंय की तुम्ही जिथे गड्डा खोदाल तिथे जर अर्थवर्म तुम्हाला चांगल्या मोठ्या साईजचे नाही मिळाले तर माझी शेती पूर्ण तुमच्या नावाने करून देईल. इतकं चॅलेंज आहे. स्क्रीनवर दिलेला नंबर SRT ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा SRT असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा. धन्यवाद.